या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रात्री मारुती, पारू आणि गणी झोपलेले असतात, परंतु त्या मारुतीला शांत झोप काही लागतच नसते. त्याला सतत आदित्यचा आणि पारूचा चेहरा आठवत असतो आणि त्यानंतर सावित्रीने सांगितलेलं सत्यसुद्धा, आणि त्यामुळे तो डचकून जागा होतो आणि पारूकडे पाहतच राहतो. पारू त्यावेळी शांतपणे झोपलेली असते. तर मारुती तिच्याकडे पाहत स्वतःशीच म्हणू लागतो की माझ्या लेकीने खूप मोठं पाप केलं आहे, आणि जर हे पाप उद्या जगासमोर आलं तर सगळं जग माझ्या तोंडात शेण घालेल. मी इतकी वर्ष इमाने इतबारे या घराची सेवा केली, अहिल्या मॅडमचा विश्वास संपादन केला, पण जेव्हा त्यांना कळेल की माझ्या मुलीने काय केलं आहे तेव्हा त्या माझ्याकडे कोणत्या नजरेने बघतील, आणि त्यांची ती नजर मला झेपणार आहे का? आणि मग त्याचं हे बोलणं सुरू असतानाच पारूला जाग येते. आधी तर तिला कळत नाही की मारुती नेमकं काय बोलतोय, त्यामुळे ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकू लागते. मारुती म्हणत असतो की पारूकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. तरीही मी तिला लाख वेळा समजावून सांगितलं होतं की पारू, तू स्वतःची पायरी विसरू नको, स्वतःची जागा ओळखून वाग. पण मी तिला जे सांगितलं होतं तिने बरोबर त्याच्या उलटंच केलं. ती स्वतःची जागा विसरली आणि तिच्या हातून हे पाप घडलं. आणि मारुतीचं हे बोलणं ऐकून पारूला तर धक्काच बसतो. बाळाला आपल्याबद्दल काही कळलं आहे की काय याचीही तिला शंका येते. आणि त्याचवेळी मारुती तिच्याकडे पाहतो, त्यामुळे ती पटकन डोळे बंद करून घेते. तर मारुती स्वतःशीच म्हणत असतो की मी माझ्या लेकीला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी मी कमी पडलोच. मी तिला सांगितलं होतं की किर्लोस्करांचं घर आपल्यासाठी देऊळ आहे आणि आपली जागा देवाच्या शेजारी नाही तर देवाच्या पायाशीच असते, परंतु माझी मुलगी ते विसरली आणि तिने नको ते केलं. आणि आता तिने हे जे काही केलं आहे त्याची शिक्षा तर तिला भोगावीच लागेल. कारण जर उद्या जगाला हे सगळं कळलं ना तर सगळं जग माझ्याकडेच बोट दाखवेल, मला नाव ठेवेल आणि म्हणेल की मारुतीने स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्या लेकीचा वापर केला. त्याचा किर्लोस्करांच्या पैशांवर डोळा होता आणि म्हणूनच त्याने हे सगळं घडवून आणलं, आणि ते मला काही सहन होणार नाही. कोणीही माझ्याकडे बोट दाखवलेलं मी सहन करणार नाही. त्याआधीच मी स्वतःचा गळा चिरेल आणि तो अहिल्या मॅडमच्या पायाशी ठेवेल, आणि जर गरज पडली तर मी पारूचा गळा चिरायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. आणि हे ऐकून ती पारू तर खूपच घाबरते. त्यानंतर मारुती त्याच्या बायकोच्या फोटोजवळ जाऊन उभा राहतो. तो तिच्याकडे पाहत म्हणत असतो की मला माफ कर, मी तुझ्या लेकीला सांभाळू शकलो नाही. तिच्या हातून खूप मोठं पाप घडलं आहे आणि आता तिला त्या पापाची शिक्षा भोगावीच लागेल. कारण किर्लोस्करांसाठी जसा मी स्वतःचा जीव ओवाळून टाकायला तयार आहे, तसाच मी पारूचा जीव घ्यायला सुद्धा तयार आहे. आणि मग त्यानंतर तो पारूच्या जवळ जाऊन बसतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की पारू, मला माफ कर, पण मला आता हे पाऊल उचलावंच लागणार आहे. मी खूप स्वप्न बघितली होती ग तुझ्या लग्नाची, मला बघायचं होतं तुला नवरीच्या वेशामध्ये. मी ठरवलं होतं तुझी वाजत गाजत पाठवणी करायची, पण काळजी करू नको, पाठवणी तर मी तुझी करणारच, आणि ती सुद्धा कायमची. उद्याच मी तुझा काय तो निकाल लावणार आहे. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. आणि मारुतीचं हे सगळं बोलणं ऐकून पारू मात्र पूर्णपणे खचून जाते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मारुती आणि गणी तयार होऊन बसलेले असतात. पारू त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि मग ती गणीला म्हणू लागते की तुला माहिती आहे का, आज आपल्या आईची तिथी आहे. आणि ते ऐकून गणी लगेच आईच्या फोटोसमोर हात जोडतो आणि मग तो पारूला विचारतो की तायडे, मग आजसुद्धा तू माझ्या आवडीची खीर बनवशील ना गं? आणि त्यावर पारू हसून म्हणते की हो, नक्की बनवणार. आणि त्यावेळी मारुती पारूला सांगतो की माझं एक महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मला बाहेर जावं लागतंय, दुपारी यायला मला उशीर होईल. आणि त्यावर पारू हो म्हणते. आणि त्याच वेळी गणी मारुतीला असं म्हणतो की अरे बा, आज तू कामावर नको जाऊ, सुट्टी घे, मी सुद्धा क्लासला नाही जाणार. पण पारू त्याला म्हणते की गणी, तू गुपचूप क्लासला जायचं आहे आणि बाचं जे काही काम आहे ते त्याला करू दे. आणि त्यावर गणीही हो म्हणतो. त्यानंतर मग पारू मारुतीला सांगते की बा, मी बंगल्यावर जाते, आज मी तिकडची सगळी कामं लवकरच उरकेल आणि घरी येईल. त्यावर मारुती फक्त हो म्हणतो आणि मग पारू तेथून निघून जाते. तर मारुती मनाशी म्हणत असतो की किती गोड मुलगी आहे माझी, पण तिने जी काही चूक केली आहे ना ती खूप कडू आहे, त्यामुळे आजच मला ठरवायला हवं काय करायचं ते.
त्यानंतर आपण पाहतो की पारू आदित्यसाठी कॉफी आणि जास्वंदीचं फूल घेऊन त्याच्या खोलीत जाते. त्यानंतर ती त्या ग्लासातून जास्वंदीचं ते सुकलेलं फूल बाहेर काढते आणि त्यामध्ये जास्वंदीचं खरं फूल ठेवण्याऐवजी कागदाचं एक फूल ठेवते. आणि त्यावेळी तिला सतत तिने आत्तापर्यंत आदित्यसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात आणि मग त्यानंतर तिला मारुतीचं रात्रीचं बोलणं आठवतं. नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. आपल्यानंतर आदित्य सरांचं काय होईल असा तिला प्रश्न पडतो आणि ती आदित्यचा फोटो घेऊन रडतच त्याकडे पाहू लागते. ती म्हणत असते की आदित्य सर, आता तुम्हाला या कागदाच्या फुलाचीच सवय करून घ्यावी लागणार आहे. आणि त्याचवेळी आदित्य त्या ठिकाणी येत तिला विचारतो की का गं पारू, मला कागदाच्या फुलाची सवय का करून घ्यावी लागणार आहे. आणि त्याला पाहून पारू खूपच घाबरते आणि पटकन डोळे पुसते. तर आदित्य तिला विचारत असतो की पारू, काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. आणि त्यावर ती हो म्हणते. तर आदित्य तिला विचारत असतो की तू असं का बोलली की मला कागदाच्या फुलाची सवय करून घ्यावी लागणार आहे. अगं, तू माझ्यासाठी रोज जास्वंदीचं ताजं फूल घेऊन येते ना, आणि आता तर मला त्याची इतकी सवय झाली आहे ना की मी त्याशिवाय राहूच शकत नाही. आणि त्यावर पारू फक्त खाली मान घालून हो म्हणते. त्यानंतर आदित्य पारूचा हात हातात घेतो आणि तिला सांगू लागतो की पारू, आधी तर तू फक्त माझी मैत्रीण होती आणि मग त्यानंतर मी हळूहळू तुझ्या प्रेमात पडलो आणि आता मला तुझी इतकी सवय झाली आहे ना की जर एक दिवस जरी तू नसशील ना तरी मी जगण्याचा विचारही करू शकणार नाही. आणि ते ऐकून पारू पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणते की आदित्य सर, तुम्ही उगाच काही बोलू नका. आणि त्यावर आदित्य म्हणतो की हो पारू, पण मला सांग तुला काय झालं आहे. कारण ज्या डोळ्यांच्या प्रेमात मी पडलो आहे ना त्या डोळ्यांमध्ये जी चमक आधी होती ती आत्ता दिसत नाही आहे. मला खरं खरं सांग, काही घडलं आहे का. मारुती मामा तुला काही बोलले आहेत का. पण पारू म्हणत असते की नाही आदित्य सर, असं काही नाही आहे. पण मग त्यानंतर ती रडायला सुरुवात करते आणि आदित्यला मिठी मारते. तर आदित्य घाबरूनच विचारतो की पारू, काय झालं आहे, मला प्लीज सांग. जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी माफी मागतो. आणि त्यावर पारू रडतच म्हणते की नाही आदित्य सर, तुमच्याकडून काही चुकलेलं नाही आहे. आणि मग ती आदित्यला असं सांगते की आदित्य सर, आता मी तुमच्यासाठी जास्वंदीचं फूल नाही घेऊन येऊ शकत कारण जास्वंदीचा बहर संपला आहे. आता तिला कधीच फुलं येणार नाही. आता तुम्हाला या कागदी फुलाचीच सवय करून घ्यावी लागेल. आणि पारूचं ते बोलणं ऐकून आदित्य फक्त तिच्याकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पारूच्या आणि आदित्यच्या नात्याबद्दलचं सत्य समजल्यामुळे मारुतीने पारूला मारण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी तो घरामध्ये पॉयझन घेऊन येतो. त्यानंतर पारूने जी खीर बनवलेली असते त्या खिरीमध्येच मारुती ते पॉयझन मिसळतो आणि रडतच म्हणू लागतो की अशी वेळ कोणत्याही बापावर येऊ नये, परंतु माझ्या लेकीने जे काही पाप केलं आहे त्यासाठी तिला मृत्यू हीच एक शिक्षा आहे. आणि हे सगळं काही त्यावेळी पारूसुद्धा पाहत असते. पण मग तरी देखील ती मारुतीच्या समोर जाते आणि मारुतीने ज्या खिरीमध्ये विष मिसळलेलं असतं ती खीर ती मारुतीला तिला भरवायला देखील सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.